राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून 2 दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले गेले। याबाबत राजकीय पक्षांसह इतर संघटना देखील चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत। राज्यात ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करत मनुस्मृतीचा चंचू प्रवेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये असे सांगितले। तसेच त्यांच्याकडून चुकून झालं, परंतु त्यांच्या पाठीमागे भावना होती असं म्हणत मंत्री भुजबळ यांनी पुन्हा आमदार आव्हाड यांची पाठराखण केली आहे। मनुस्मृतीचा चंचू प्रवेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये, त्याच्यावर थ्रस्ट द्या ना, त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा। आमची जी आयडियोलॉजी आहे फुले शाहू आंबेडकरांची, मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणं, आणि त्याच्यासाठी जो जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक, परंतु इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो तिकडे गेलेला आहे कुठे त्या चौदार तळ्यावर, आणि त्याच्यावर ते सुवर्णनाथ चिटणीसचे जे आहेत नातू पण आहेत तिथे, आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं, परंतु त्यांच्या पाठीमागे भावना होते की मनुस्मृती ही जाळणे आहे। ठीक आहे, चुकलं। आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात। बुधवारी सकाळी त्यांनी महाड येथील चौदार तळ्यावर आंदोलन केले। यावेळी त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याने राज्यभरात आव्हाड यांच्या विरोधात राज्यातील राजकीय पक्षांसह इतर संघटनाही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक।